बाहेरचा आवाज येत या मग ते लोकांच्या घरामध्ये गाणे वाजायलेला म्हणा, लेकरं खेळायलेले म्हणा, रडायलेले म्हणा, किंवा मग कुत्रे भुकायलेले म्हणा. आणि ते युट्यूबवाला मामा छोट्या छोट्या पॉइंटवर माझं चॅनल बॅन करायच्या माग लागलाय. डायरेक्टच माझ्या व्हिडिओला ते फ्लॉप करून टाकते माझा व्हिडिओ. म्हणजे कुणाच कामाचा ठेवीत नाही माझा व्हिडिओ. त्याच्यामध्ये जरा बी काय आवाज आला तरी बी लोकांचे व्हिडिओ बघते की मी धडा धडा गाणे स्वतःच्या शेजाराला लेकर मोबाईल मधले गाणे ऐकत येत. आणि अशा बाया नुसत्या गाणे ऐकत व्हिडिओ काढतात, बोलतात मधात मधात. कुठं कार्यक्रमाला गेल्यावर, लग्न यावात गेल्यावर तिकडं हलकी वाजायलेली चालू असते, बँड वाजायला चालू असतंय, बँजू वाजायला चालू असतंय, डीजे कुणाच्या लग्नात चालू असतंय, नाचकाम चालू असतंय. आणि व्हिडिओ काढून टाकी त्यातला त्यांचे कसे काय व्हायनात की बियान बिचारा मायाच पिच्यावर का पडलाय मला काय हेच मार्गच कळ नाही. मागासवर्गीय जातीतली मी हाय म्हणून का काय की बाबा. अहो मला पगार पाणी पैसा मिळत होता ह्या युट्यूबवर चांगला बरं का. माझे व्हिडिओ लाखाच्या पुढे जात होते का. आणि तवा अर्निंग होत होती माझी. मग लक्षात घेतलं माझं चॅनल आणि त्याच्यावर ते स्ट्राईक पाडल्या. 4 महिने झाले की आता कुठं आहे, पगारच बंद आहे माझे युट्यूबला. मला पगार कुठं भेटत नाही. पगार बंद आहे माझी, पगार बंद केली आहे ह्या युट्यूबवाल्यानं. युट्यूबवाल्यानंच बंद केली म्हणावा ना. किती मस्त चालू लागलं. सबस्क्रायबर माझ्याकडे वळले होते चांगले. मन लावून बघत होते. जे सबस्क्रायबर लोकायला आवडत होते मुद्दे तेच मी तुमच्या समोर मांडित होते. आता बी मी व्हिडिओ टाकायले की का नाही टाकायले सांगा बरं तुम्ही. पण 4 महिने झालं पगार बंद आहे माझी. त्याला कारण काय आहे, जे लोकायलाच आवडत नाही तर ते व्हिडिओ मी टाकायले. माझी मजबुरी झाली आहे. घरगुती व्हिडिओ एकटी दुकटीचे त्याला कुणी महत्व देतय का, कुणी देत नाही हो महत्व. लोकायला सवय झाली सकाळ संध्याकाळ पूर्ण फॅमिली, पूर्ण परिवार जे सोशल मीडियावर दिसतंय ना त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांना ऐकायची, त्यांना बघायची. नवीन नवीन आज ह्यांच्या घरात काय घडलंय, नवीन आज ह्यानं काय बनवून खाल्लंय, नवीन ह्यानं आज काय अंगात घातलंय, आज ह्यानं नवीन कुठलं काम केलंय, आज नवीन ह्यानं काय केलंय, कुणासोबत किती केलंय. ह्या अशा चॅनलवर जातात की लोक सकाळ संध्याकाळ त्यांचा टाइमपास करायला. आमच्या चॅनलवर आम्ही जसे मुद्दे घेऊन येत होतो का तसे बिचारे ते सबस्क्रायबर आमच्या मुद्द्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट होता त्यानं सबस्क्राईब केलेलं आमचं चॅनल एकट्या दुकट्याचं. आता आम्ही एकटे असल्यामुळं आम्ही आपलं भलतंच काहीतरी बोलत आहोत. तितक्या पुरतं तितका का होईना पण भलतंच म्हणजे काय, झोपेतलं माणूस उठत होतं तटकून उठून बसायचं ज्यांना इंटरेस्ट आहे ना त्यांच्यापैकी. आणि ज्यांना रोज लोकांच्या घरातला तमाशा बघायची एक वाईट सवय झालेली असती ना ते लोक माझ्या चॅनलवर नसते. तर बरं का हे सत्य आहे. कारण की माझ्या घरात तमाशा काय होतंय, कधी होतंय, किती होतंय हे मी कधी सोशल मीडियावर आणते का, कधीच नाही. मग मी आणत नाही म्हणून माझ्या चॅनलवर तसे लोक येत नाहीत. दुसऱ्यांच्या घराचा तमाशा झालेला आणि ते बघून स्वतःला आनंद वाटून घेणारे लोक ते आपल्या चॅनलवर नसते. तर आपण जसे मुद्दे घेऊन येत होते ना मी सेक्सुली, आणि ज्यांना ते मुद्देच आवडत येतं तेच लोक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेले आहेत. हे मला चांगली
माहिती आहे, गॅरंटी आहे. पण आता झालंय कसं, ह्या युट्यूब बाबानं चांगलं टप्प्यात घेतलंय माझं चॅनल. कवा बॅन करून टाकीन, कवा उडवून टाकीन, त्याचा आता नाही ना पता नाही. अजून एक स्ट्राईक गेलेली नाही. आता ह्या महिन्यात 30 तारखेपर्यंत जाईल. हा, तर दुसरी आणि पाडून घ्यायची का काय? म्हणून मी बी साधे सुधे व्हिडिओ टाकायले, पण टाकायले काय बंद आहे का? हलके सालके आपले, कधी कसं तर कधी कसं बोलून चालून म्हणा, किंवा काही खायला पियाला आणलेलं, कवा कधी काही बनवलेलं घरामध्ये, हे असं आपलं दाखवायले टाकायले, जेवढं माझ्यानं दाखविणं होतंय तेवढं. पण संतोष म्हणून आहे बघा एक, लय दिवसाचा सबस्क्रायबर आहे माझा, जुना सबस्क्रायबर म्हणायला घोर नाही. तेच असणार आहे संतोष, नाही तर दुसरा बी असू शकतंय, त्याच्यात काय आहे. पण संतोषनं माझ्या एका व्हिडिओला कमेंट केली आहे, तुझा नवरा तुला संतुष्ट करतोय का मी करू तुला संतुष्ट? तर त्याला मी सध्या तरी काहीच बोलणार नाही. त्याला त्याच्या कमेंटला, संतोषच्या कमेंटला रिप्लाय केला या. विजय गायकवाड का काहीतरी नाव आहे व, हा विजय गायकवाडच आहे काय की बघा नाव. विजय गायकवाडनं रिप्लाय त्याला काय केला या, संतोष दादा तुझ्यावर एवढी वाईट येळ आली का, म्हाताऱ्या बायाला संतुष्ट करायला चाललास? बरोबरच आहे त्याचं बी, विजय गायकवाडाचं. अरे आम्ही म्हातारे आहोत आता, एवढं तरी भान ठेवायला पाहिजे. संतुष्ट करण्याची एवढी म्हणजे लयच ताकद असली तर मग त्या ताकदीसारखी बघावी. हे बरोबर आहे, एवढं बी बोलायचं होतं त्या ह्यानं, हा इजयनं. तुझ्यामध्ये लय बळ आहे ना, तर ते बळ सहन करणारीनच बघ, असं म्हणायचं होतं. पण ते बिचारा त्याच्या बाजूनं जर बोलला, तुझ्यावर एवढी टाइम आली का, वाईट वेळ आली का म्हातारीला संतुष्ट करण्या इतकी, काही बी असू द्या, पण बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर बघा, हे आपल्या समाजामध्ये ना, आपल्या स्वतःच्या बहिणीला, माईला, बायकोला प्रत्येक घराघरामध्ये फ्रीडम तर तितकंच आहे. जसं मला फ्रीडम आहे ना लोकांचं बोलून घ्यायचं, तसं फ्रीडम प्रत्येक घरातल्या बाईला आहे. कळलं का? सोशल मीडियावर असू द्या नसू द्या, गाव कुठं काय झोपलंय का गावाच्या बाहेर राहतंय कुणी? गावातच राहते तर, शहरलाच राहते तर, सिटीमध्येच राहते तर, कुठं का होईना, पुण्या का होईना, एरियात राहते तर ना, हाय तर ना अस्तित्वात. तिथं स्वतःच्या घरातल्या बायाला फ्रीडम तर देते, तर दुसऱ्यांच्या घरातल्या बायाचं शोषण करीत येतं. पण एवढा विचार जर केला, बाबा आपण दुसऱ्यांच्या बायाचं शोषण करायला, आपल्या बायाचं कुणीतरी शोषण करीतच असेल. हाय काय एवढी इमानदारी कुणापाशी असली तर कमेंट मध्ये सांगा मला. हा, ही गोष्ट वेगळी आहे. मला फ्रीडम जरी असलं माझ्या घरातून लोकांचं बोलून घ्यायचं, हो, म्हणजे घरातल्या लोकांना कुणालाच वाटत नाही की आपली बाई दुसऱ्याच्या हवाली करावी. कुणी असू द्या, भाऊ असू द्या, बाप असू द्या, नवरा असू द्या, कुणी बी असू द्या. आणि भाऊ की कुणी नातलं गोते तर ते तर लय जळकुटे असते, तर ते तर पक उडालं की कावळा उडाला म्हणते, तर बोट लावलं की पोट आलं म्हणते, तर अशी गोष्ट असते. पण आपलं हिताचं म्हणलं तर नवरा तरी असतंयच, भाऊ तरी असतंयच, बाप तरी असतंयच, प्रत्येकाचं असतंय. तर तितक्या पुरता तितका विचार आपल्या घरातल्या बायाचा करते तर नक्की, जसं माझे विचार करते तर नक्की. पण आता
बोलणाऱ्याच्या तोंडाला जाऊन धरीते न का, शिवून टाकीते न का, मग काय करीते ना. बोलणाऱ्याच्या जाऊन तोंडात तर कोणता येत नाही ना. संतुष्ट करतय का नाही करतय कुणी कुणाला, हे कसं दाखवा येईन व, नाही दाखवा येत. नाही तर चांगली पिचकारी मारायला सांगितली असती मी माझ्या नवऱ्याला. गुळणी गुळणी पाण्याची. आता बरं का, ह्या दाताच्या फटीतून ही 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 दाताची फट आहे ना, पाण्याचा घोट तोंडात घ्यायचा आणि अशी चळकून ह्या दातातल्या फटीनं अशी पिचकारी मारायची पाण्याची. बघा अशी अशी करून पिचकारी मारित आहे की माणूस ती. ह्या युट्यूबयानं लय अडचणीत आणलंय हो मला. माझं डोकं काम करीना. मी खरंच थोडं ना हे झाले अशी, म्हणजे मला जे बोलायचंय मोकळं छक ते माझं बोलणं बंद केल्यामुळं मला अशी घुटण व्हायली या घुटण. असू द्या, जाऊ द्या. पण आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये हे असं एवढं वाढलंय ना की कधी कुणा संग काय घडणार आहे सांगता येत नाही बरं का, सांगू शकत नाही माणूस. जसं की संतोष मला म्हणला तुला संतुष्ट मी करू का, तर संतोषच्या घरात बी बाया पोर चिमुरडे आहेत की काय सांगावा. कोणता नराधम कवा संतोषच्या घरातल्या चिमुरडीला टार्गेट वर घेतया, लय बेकार आहे. त्याच्यानं बाबांनो स्वतःच्या घरातल्या चिमुरड्याची तरी कमीत कमी काळजी घ्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दुसऱ्यांच्या चिमुरडीची, दुसऱ्यांच्या म्हातारीची, दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत आबरू यशीला टांगायची गरज खरंच पडणार आहे का. तुम्ही सांगा आता मला कमेंट करून. मी तर काय सांगणार नाही. स्वतःच्या आया बहिणीची इज्जत आबरू सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत आबरू यशीला टांगता का, गरजेचं आहे का. असल कुणाच्या विचारामध्ये माझ्यासारखं तर कमेंट करून सांगा बरं का. तेवढी इमानदारी दाखवा. बाकी हे बघा, मुद्दा मला घेऊन यायचा असते आणि मी ह्या सोशल मीडियावर लय मी म्हणजे माझं रोकठोक बोलणं आहे, तुम्हाला माहिती आहे. रोकठोक बोलण्यामुळं मी कुठंच अडत नाही बोलायला. जे तोंडात येतंय ते, जे मनात नाही ना काय नाही, ध्यानात नाही, पण जे तोंडात असतंय समोर दिसतंय त्याच्यावर धडा बोलते. काय प्लॅनिंग न काय बोलत नाही. आता एक प्लॅनिंग न टाकलाय बघा एक व्हिडिओ, ते ललिताचा का काय, ते एक मुद्दा मी मुद्दा मांडलाय. ते आपली नाही का कोर्टातर्फे ह्याच्यातर्फे म्हणजे जाहिरात येते पेपरवर हे अशी, ते अचानक माझ्या पुढं आलं. मी ते वाचलं आणि मी ते वाचून तुम्हाला तुमच्या समोर मांडलंय. लांडीलावाडी कुठलीच करत नाही वागांनो, कसलीच करत नाही. एक बातमी आहे ती पेपरवरली बातमी आणि ती तुम्हाला वाचून दाखवली मी. बाकी काय नाही. माझ्या मनचे मुद्दे कुणाला आवडत नाही तर असं तर कधीच झालेलं नाही. मिलियनवर गेलेले आहेत माझ्या मनचे मुद्दे. कारण की मी जे आहेत ती रियालिटी तुमच्या समोर मांडते. त्याच्यामध्ये लोक बोलणारे बोलत येतं, पण बोलण्यानं त्यांची पात्रता दाखवित येतं. आता तुम्ही म्हणता तुझी पात्रता का आहे, तर माझी पात्रता समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी मला समजून घ्यावा लागेल.
हा, तुमच्या समोर मी बोलते, मांडते, त्याला नाही लक्षात ठेवायचं. त्याला गृहीत धरून जर मला तुम्ही माझी तुलना करता तर ती पात्रता तुमचीच असणार आहे, माझी नाही. अशी गोष्ट आहे. समजून घ्यायचं म्हणलं थोडक्यात तर बाबांनो, मला नाद लागलाय ह्या सोशल मीडियावर यूट्यूब चॅनलचा, की बाबा पैसे भेटते यूट्यूब चॅनलवर. घरात बसल्या बसल्या मी बी कमवू शकते. घरात बसल्या बसल्या मी माझ्या नवऱ्याचं कुठवर बोलणं खाऊ. तुला काय काम असतंय, घरातच असतीस. तुला काय काम असतंय, घरातच असतीस. फेस येऊच तर काम असतंय घरातलं बी, पण बोलणं खावं लागतंय, कारण की पगार भेटत नाही घरच्या कामाची. तर मग मी घरातलं काम करून बी काही ना काही मुद्दा रोज टाकीन, पण त्याला महत्व मिळायला पाहिजे. त्याला महत्व मिळालं तरच 4 पैसे मिळते. तर नाही तर आता मी टाकायले का नाही मुद्दे, रोज एक कोणचा ना कोणचा तुमच्या पुढे मुद्दा टाकीते, काही ना काही पण टाकीते. अरे बाबांनो, 4 महिने झालं पैसा नाही ह्या सोशल मीडियावरचा. यूट्यूब चॅनलवर पगार माझा बंद आहे, पण मी कधी म्हणते का पगार याय नाही बंद आहे? नाही. काय मला काय हीच होती का सोशल मीडिया पहिल्यापासून? पण सवय झाली आणि आता काय वाटत नाही. हां, तर एकटी सोशल मीडियावर मी तुम्हाला दिसते. माझ्या परिवारात कुणाला इन्व्हॉल्व करीत नाही, हे बी तितकंच खरं आहे. तर मग ह्या सोशल मीडियावर कसं आहे, जे मी मुद्दे घेऊन येत होते का बघा, त्याला महत्त्व देणारे त्या लोकांनाच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे. घर परिवार म्हणजे दुसऱ्यांच्या परिवारातला तमाशा कसा होतोय ते बघून स्वतःला आनंद घेणारे लोक मला तरी वाटतंय माझ्या चॅनलवर नाहीत. आता बरेच आहेत बरं का, स्वतःच्या परिवारातली एक एक कहाणी दाखवणारे. काय घातलं, काय नेसलं, काय दिसलं, काय खाल्लं, काय कुठं गेलं, काय कुठून आलं, आज काय केलं, कुणा संग, ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस जे आणत आहे ना परिवार. आणि मग लोकांना ज्या दुसऱ्यांच्या घरातला तमाशा बघून स्वतःला आनंद होतोय, तसे लोक माझ्या चॅनलवर नाहीत म्हणायले. ते तिकडंच सहपरिवार, सहकुटुंब, हा, तसल्याच्या चॅनलवर जाते, माझ्या चॅनलवर येत नाही. मलाही परिवार आहे असं नाही की नाही, मलाही परिवार आहे. मी म्हणजे सगळं माझ्याकडे बी आहे की, लेकरं बाळ, नवरा, परिवार, संसार, नाते गोते सगळं सगळं आहे. पण आपल्या हातानं आपल्या खानदानाचा तमाशा का करून घ्यायचा? मी म्हणते बाजार मांडून ठेवायचा आहे सोशल मीडियावर. कुठली तरी गोष्ट पर्सनल राहिलेली अगदी चांगली असतीये, नाही तर उगाच सगळं उघडून बसा जगासमोर. आणि मग त्या जगामधले खरंच एवढे लोक चांगले आहेत का? अरे बाबा, पॉइंटवर फायदा घेणारे लोक पूर्ण परिवाराचा, खानदानातल्या एका एका माणसाचा तमाशा किती मांडून बसते. तर कशाला आणि डोक्याला तापते? नव्हे तर नाही लेकरं बाळ, त्यांना इथं सोशल मीडियावर दाखवून त्याचा तमाशा करून घ्यायचा होय, त्याच्यासाठी फायदा केले तर होय? नाही. अरे बाबा, जे आपल्याला मिळालं नाही ना, आता मला शिक्षण नाही करता आलं म्हणून मी माझ्या 3 लेकराला शिक्षण शिकविले, तर मार्गाला लावले. तर त्यांचं आयुष्य त्यांना कसं जगायचंय, जे आम्ही जगलं नाही ना ते त्यांना जगायला लावायला. म्हणजे जे आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, अपूर्ण आहेत, त्या आम्ही आमच्या लेकरांमध्ये बघत आहोत. बाबा, आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं तुम्ही मिळवा. आम्ही आहेत तवरक आमचा कुठं ना कुठं तरी तुम्हाला फुल नाही फुलाची पगडी सपोर्ट राहणार. आम्ही तुम्हाला
पायावर पाय देऊन तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहेत. मायबाप आहेत शेवटी. का सगळं सोडा, नोकऱ्या चाकऱ्या, महत्वाचे इम्पॉर्टंट काम. काय माझ्या लेकीने डॉक्टरिंग करणं सोडायचं आणि सोशल मीडियावर डंगची खोकची करायचं होय? हे कमेंट करताय, ते कमेंट करताय, कुणी ताई म्हणताय, कुणी बाळा म्हणताय, कुणी फुलपाखरू म्हणताय, कुणी छिनाल भावली म्हणताय, कुणी काय म्हणताय. अरे बाबा, माईलाच म्हणायली तर म्हणू द्या की, आता काय करावा. आ काय सांगायचं. म्हणून मी काय म्हणलं, मला समजून घेण्यासाठी माझ्या बोली भाषेवर कधी जायचं नाही बरं का. जरी बी गेला तरी बी तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी एवढी कल्पना नक्कीच असायला पाहिजे की मायला ही सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर काय एक नाही, सगळंच आहे. पण आपल्याला पडद्या आडचं काय माहिती आहे का? सोशल मीडिया एक पडदा आहे. पडद्या आड का आहे माहिती आहे का तुम्हाला? काही गोष्टी अवघड आहेत, काय सांगावा तुम्हाला. तर बघा, मी बरेच प्रयत्न केले तर व्हिडिओ टाकण्याची. कोणते? हे मायाच्यानं जे होतेत ना, घडतेत ना, लय थोडं घरामधलं दाखवणं, तुमच्या पुढं आणणं, जेवण खावण, कवा कोणता तर कवा कोणता व्हिडिओ छोटा मोठा, किंवा मग असंच अंदवानी बोलणं, अंदाजे बोलून, डायरेक्ट नाही बोलू शकत म्हणून. हे असे मुद्दे मी बऱ्याच प्रकारचे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. आणि कोणत्या मुद्द्याला जास्त महत्व भेटत आहे आणि कोणत्या मुद्द्याला महत्वच भेटत नाही हे नोटीस केलंय. आणि नोटीस केल्याच्या नंतर बघा काय कळालंय त्याच्यात. मी जे व्हिडिओ टाकायले ना, त्याच्यामध्ये उगा स्वतःच फोनमधलं बॅलेन्स, नेटचं बॅलेन्स पुन्हा टाकून नवऱ्याचा खिसा रिकामा करायले. नेट वापरायला नेट लागतंय आणि नेट आपल्या फोनमध्ये असायला ते टाकावं लागतंय पैसा भरून. म्हणजे मी खाली पिली सध्या तरी फक्त नवऱ्याच्या खिशातले पैसे घालवायले आणि नेटचा वापर करून घ्यायले. इंटरनेट नेट असलं तरच चलत आहे फोन, नाही तर तुमचा किती महागाचा फोन असू द्या, 5 लाखाचा, नेट नसल्यावर काहीच चलत नाही. चलतंय का? दाखविताव का चलवून? टावर वर जाऊन, वरी कुठं बी जाऊन, छतावर जा, कुठं बी जा, चलत आहे का? पहिलं बघा, टीव्ही चलना गेली की पत्रावर जायचं ना अंटीना हलवायचा. आठवतंय का? पहिलं आम्ही लहान होता तेव्हा टीव्ही मध्ये झळझळ मळमळ व्हायला का नाही, पत्रावर जायचं एक जणानं आणि दुसऱ्यानं सांगायचं. त्या पत्रावर जाणारानं दिसायलंय का म्हणायचं, त्या आंटीना इकडं तिकडं करीत राहायचं. मग त्या खालच्यानं दिसायलंय का नाही दिसायलंय ते वरडून सांगायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण जे पब्लिकला आवडतंय ते युट्यूबवर उल्लंघन व्हायलंय, नियमाचं उल्लंघन व्हायलंय. जे पब्लिकला पाहिजे ऐकायला तर ते उल्लंघन व्हायलंय. म्हणजे कसं बघा, आता एवढ्या दिवसामध्ये कुठंतरी एक चांगली गोष्ट घडताना दिसून यायली आहे. ते थलापती नाही का हो, इजय थलापती, कुणी बी म्हणायलंय की बाबा आता कुठंतरी एक
खरा व्यक्ती आला या राजकारणामध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टीची जाण असणारा एक सामान्य जनतेतून निवड झाली आहे. असं तसं चांगलं चांगलं म्हणायचं तर त्याच्या वाईटावर असणारे, त्याला महाग खेचणारे, संबंध नसताना त्याच्या संग दुसऱ्या एका बाईला जोडायले. तर खरं आहे संबंध. अहो एका वेळाहून संबंध पडला तरी बी दुसरी वेळ वेगळी असती व हा, दुसरी वेळ वेगळी असती. कळलं का? खरा संबंध नवऱ्याचा बायको संग आणि बायकोचा नवऱ्या संग. बायको नवऱ्यापुढी सगळीच स्वाधीन होतीये, तसंच नवरा बी बायको पुढे स्वाधीन होतय की सगळाच. नाकापासून केसापासून पायाच्या बोटाच्या नाकापासून स्वाधीन होतय का नाही? हा, मग जरी बी एखादी येळ तशी आली तर दुसरी येळ लगेच येते. आता ना पता नसतंय कुणाचा कुणाला, ते कुठलं मी कुठली काय खबर. असा बी एक येळ येतय की ओळखीत सुद्धा नाही एकूण एकायला, पण लोक लयच फायदा घेते तर प्रत्येक गोष्टीचा फायदा. असू द्या, जाऊ द्या. ह्या सोशल मीडियावर ना असं म्हणत होते की इंटरनेट आता शाळामध्ये बी शिकवायचंय. माहिती नाही मी आता काय शिकविणार आहेत ती, नक्की काय शिकविणार आहेत धडे इंटरनेटवरली. मला बी डाऊट आहे, पण न गा आता म्हणून दाखवायचं बरं का, राग येते तुम्हाला. हा म्हणजे इंटरनेटवर फक्त एकच गोष्ट चालवणार आहेत. जे व्यक्ती ते कुणीही जातीतला असू द्या, ते कसाय पैदा केलेला असू द्या, कसला बी किती बी त्या सीमा हैदरच्या पलीकडला असू द्या. सीमा हैदर कोण आहे माहितीये का? पाकिस्तानची. पाकिस्तानामध्ये कोण आहेत का हिंदू? नाही. मग पाकिस्तानाच्या आणि आपल्या भारतातल्या एका बिरादरी मधले, पण भारतातले त्यांच्या संग दुश्मनी निभविते, तर पाकिस्तानातले त्याच बिरादरीतली आली तर तिचं स्वागत जमके. कारण की ती सनातनी नावानं ओळखली जातीये. हा, आणि मग हे सोशल मीडियावर सगळं आता तेच शिकविणार आहे. तर शाळानं पहिलीपासून 100 पर्यंत शिका. हा, 10वी 12वी तर विसरून जा, पण त्याच्या पुढचं किती बी शिक्षण घ्या तुम्ही. 100 व 200 व 400 व 1000 व 500 व काय काय घ्यायचंय ती घ्या शिक्षण. हा, जगणार बी आहे तर तसेच लोक आता इथून पुढं किती बी वर्ष. आताचा काळ वेगळा आहे व ते देवा धर्माच्या राजातलं ते बिचारे गेले मरून देवधर्म. आताचे लोक देवाच्या पलीकडचे आहेत, त्याला मरण नाही आता. फक्त त्याच्यासारखं तुम्ही व्हा. आणि सोशल मीडियावर तेच होणार आहे आता. झालंय काही राहिलं सायलं संपूर्ण भारतमय होणार आहे. त्याच्यासाठीच ही सोशल मीडिया आहे आता, फक्त त्याच्यासाठी. बाकीच्या गोष्टी उल्लंघन व्हायलंय. हा, इथं भारतातल्याच लेकमातीला भारतातल्याच लोकांना असं नोचून जरी बी खाऊन टाकलं ना हरपळून तिला, तरी बी तिला न्याय कधी भेटत नाही. असं द्या, लय मोठा व्हायला व्हिडिओ. मी कुणकडे बोलत आहे तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासूनच.